तर ही आहे सर्वात उंच ह्या किल्ल्यावर असलेली दुर्गा तोफ. किती मोठी तोफ ही, बापरे. मी जातोय कुठे मला काही समजत तर नाहीये, कारण की ते तुम्हाला समजणारच नाही की जायचंय कुठं आणि वापस यायचं कुठं. मी ह्या दिशेने आलो इकडनं. नमस्कार, मी समीर आणि मी आज आलोय संभाजीनगर मधील देवगिरी किल्ला बघण्यासाठी. तर चला तुम्हाला पण देवगिरी किल्ला दाखवतो आणि त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. बाईक पार्किंग केली आता पार्किंग मध्ये. ही पार्किंग लाईन आहे, तर पेड पार्किंग आहे. बघू आता किती पार्किंगचे चार्जेस आहेत. तर पार्किंग केली, याचे 20 रुपये लागले. आता समोरून तिकीट घ्यायचं आपल्याला. तर देवगिरी किल्ल्याचं तिकीट काढलंय. माझ्याकडे कॅश नव्हतं त्यामुळे मी ऑनलाईन तिकीट काढले. त्यात स्कॅनर होता एक, त्या स्कॅनरवर जाऊन डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या साईटहून तिकीट काढले. तर 20 रुपये लागलेत मला त्या तिकीटसाठी. मध्ये आल्यानंतर हे तोफा ठेवलेले आहेत. या जुन्यात आतमध्ये आल्यानंतर हा गेट दिसते, पूर्ण असं मोठा गेट आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय आहेत. तर भरपूर क्रिएटर पण आलेत व्हिडिओ काढण्यासाठी. ही मोठी कशी वेस आहेत, याला दरवाजे पण आहेत. तर चाललो आता किल्ल्याहून वरती. जी बाग बघू शकतो, मोठी वेस आहे अशी. अगोदरच्या काळात याचं म्हणजे जाण्यासाठी बांधलेलं असन की लोकांनी इथं चेकपोस्ट पॉईंट समजा की आतमध्ये जायचं राहिलं तर तुम्ही ह्या दरवाज्यातून जाऊ शकता वगैरे. आणि समोर जे दिसत आहे तुम्हाला हे असं एक मोठं असं चांद मिनार टाईप बांधलेले गेलेले आहे. तर चला पुढं जाऊया, अजून काय होते काय नाही बघूया. आज रविवार होता पण जास्त गर्दी दिसत नाही आहे. सकाळचा वेळ आहे, 10:30 ते 11 वाजलेत. त्याच्यामुळे जास्त पब्लिक तर अजून काय आली नाही, त्यामुळे आपल्याला शूट करता येईल चांगल्या प्रकारे. आणि एक प्लस पॉईंट असं झालं की आपण सकाळी सकाळी लवकर निघलो, त्यामुळे इथं लवकर पोहोचलो आपण. जिथं आता सध्या उभा आहे ना, तर ते चांद मिनार आहे. याला चांद मिनार म्हणतात. हे जवळपास 210 फूट आहे. पहा किती उंच आहे. एक मिनिट, 210 फूट उंच आहे चांद मिनार. दरवाजाच्या खालच्या साईडलाच असं एक लोकेशन प्लॅन दिलेलं आहे, दौलताबाद फोर्ट म्हणून एक नाव लिहिलेलं आहे. आणि इथं पूर्ण नकाशा दिलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही किल्ला फिरू शकता. किंवा आता आपण टाइम वेस्ट न करता वरती जाऊया. हे बघा वरचं किती मोठं असं महल बांधलेलं आहे, पूर्ण असं दरवाजा आहे. हा मेन एंट्रीचा पॉइंट आहे. पहा दरवाजे त्या काळापासून तर आतापर्यंत बघा ना कशी मजबूत आहे. लोखंड वगैरे कशी कारागिरी होती. इकडून समोर आलो, अगोदर मला एक मोठा गेट लागला. त्यानंतर हा जो दिसतोय, एक मिनिट, हा जो दिसतोय हा दुसरा गेट. आणि इकडे बघा अजून एक. ती मोठी तोफ ही, बापरे. ही तोफ बघा, जवळपास 15 फूट असेल, 15-20 फूटची तोफ आहे. पहा म्हणजे विचार करा की जर गोळा निघला तर किती दूरपर्यंत जात असेल ही तोफ. आणि हे तोफ महल, याला असं नाव दिलेलं की हे तोफ महल आहे. हे बघा शकता तुम्ही तोफ. हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे चिनी महल आहे. तर हे सध्या बंद केलेलं आहे. इथं जायला जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे बहुतेक. हे शत्रूंसाठी केलेले एक दरी, म्हणजे दरीत पडला तर पूर्वीच्या काळी इथं मगरमच्छ वगैरे असायचे. समोर आल्यानंतर इथे अंधेरी मार्ग म्हणून डार्क पॅसेज, बहुतेक इकडे पूर्ण अंधार राहणार आहे. आतमध्ये आलो, परत इथे छोटीशी अशी एक प्रवेशद्वार आहे. बापरे बाप, इथं पूर्ण अंधारच अंधार आहे. बहुतेक ही भूलभुलैया पण असं मला म्हणतात. आणि शत्रू जर का आतमध्ये आला तर तो इथंच असं नाही का, म्हणजे कन्फ्यूज झाला पाहिजे की नेमकी जायचं आहे कुठे. आणि कन्फ्युजनमुळेच शत्रू पूर्ण अडकायचे. पूर्ण कसं उरत ती उजेड पडण्यासाठी. बघा
त्याला म्हणून अंधेरी वॉलवर पूर्ण फॉलो केलेलं आहे. पण आता इथं लाईट वगैरे लावलेले आहे, त्यामुळे तुम्हाला आरामात दिसू शकतात. पण भरपूर मोठ्या गुफा आहेत बनवलेल्या आहेत. का बनवलं असं नाही रे तेव्हा. म्हणजे बघा ना तुम्ही विचार करा, ते पूर्ण भरलेलं आहे. मी जातोय कुठे मला काही समजत नाहीये, पण मी फक्त चालत जातोय. आता इकडून एक दार जातो, काहीच नाही. आता समोरून एक द्वार, समोर पूर्ण असं कोरलेलं आहे त्या रस्ता, आणि पूर्ण असं गोल फिरून मग असं वरती जात असेल. आता पूर्ण गोल गोल राहून 360 डिग्री, आणि वरती परत पायऱ्या वगैरे दिलेल्या त्या पायऱ्या. आता ह्या पायऱ्या वरती निघतात. काय बनवले यार, तो काय कोरला तरी नाही का, म्हणजे विश्वास बसणार नाही की एवढं यावेळेच्या काळात त्यांनी कोरलेच. आता बाहेर निघण्याचा मार्ग आणि तो परत एक 2 गुफा आहेत. इकडे एक रस्ता चालला आणि एक इकडे रस्ता परत एक इकडे जातोय, एक इकडे जातोय, आणि इथं परत तर हे कुठं जाते परत फुल जाते. अरे यार, हे परत असं गोल राऊंड फिरले, म्हणजे पूर्ण असं फुल भुलया टाईपच दिसतंय पूर्ण. आणि परत इकडून काय काय नाही ते बघूया आपण जे आलोय तसे बघू शकता तुम्ही. आपण असं म्हटलं, मी ह्या दिशेने आलो, इकडनं असं इकडनं गेलो आणि मग इकडनं परत, आणि असं पूर्ण गोल फेरा घालून ह्या साईडनं. आता परत मी जर का खाली उतरलो तर परत हा रोड चाललो, म्हणजे सॉरी रोड नाही, आता परत एक वरती रोड जातोय आणि एक परत खाली चालतंय. नेमकी जायचंय कुठे यार ते काही समजतच नाही. म्हणजे अगोदरचे जे शिपाई वगैरे होते त्यांना पूर्ण कमाल होत असेल की नेमकी जायचंय कुठं. हा, आता परत मी इकडनं आलो, इकडनं गेलो होतो, इकडनं गेलो आणि इकडनं आलो. मग मी परत इकडनं आल्यानंतर परत एक 2 रोड, म्हणजे असं 2 हे इकडं एक वरती जातो आणि इकडे खाली. तर इकडनं गेलो, इकडनं आलो, आणि मी येताना इकडून असं इकडनं असं जाऊन असं पूर्ण गोल फेरा मारून त्या साईडनं असं आलो होतो. आता आपण वरती जाऊया. तो माहिती आहे तुम्हाला काय, तर त्याला दाखवतो. हे जी पायरी दिसते तुम्हाला, एक मिनिट, हे जी पायरी दिसतीये सेम तीच पायरी तुम्हाला वरती पण दिसेल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी वरतून आलतो बघ खालतून, ते काही लक्षात राहत नाही. आणि इकडं आल्यानंतर परत हे समोरचा गेट, इकडे परत गुफा, आता एक परत हे वरतून येते, हे खालच्या दिशेने जायचंय. जे मित्रांनो नेमकी बनवलं कसं बघा ना, म्हणजे पूर्ण गोल फिरून आल्याच्या नंतर आता शिकमी वरती आलं. जेव्हा खरंच जे कोणी शस्त्र येत असतील त्यांना पूर्ण कन्फ्युज करण्याकरिता ते बनवले गेलेले. चारही बाजूने बनवलेली आणि साईडला मगर वगैरे असं टाकलेलं होते. आणि या भुलभुलयामधून असं काहीतरी दरवाजे जे पडला, आणि वरतून काय करायचे की गरम तेल शेकायचे, गोवा सोडायचे. त्यामुळं शत्रू कोणची घुमकायचे की जायचे कुठे. किती खोदकाम केलं बघा ना त्यावेळेस. पूर्ण हे पूर्ण ते कोरलेले, आणि पूर्ण असं इथनं पूर्ण पायऱ्या, ते पूर्ण पायऱ्या हे आत्ता लावलेले, अगोदर नव्हता. ते जे दिसतंय तुम्हाला तो पूल, तो आत्ता बांधण्यात आला. त्याच्या खाली ती जी सीडी दिसते, ती एक मिनिट, ही जी सीडी दिसते तुम्हाला ती वाली दगडाची, तर ती अगोदरची होती. आणि हे जे पाणी दिसते तुम्हाला पूर्ण, तर ह्या पाण्यामध्ये अगोदर खूप साऱ्या असं त्यांनी मगरमच्छ किंवा ते जे मगरी असतात त्या सोडलेल्या होत्या. आणि तर तिथून तर इथपर्यंत जाण्यासाठी एवढं बघा किती मोठं असं रोड टाईप आहे. आणि 1, 2, 3 आणि इथे येथील जवळपास 6 दरवाजे, 6 म्हणजे 6 दरवाजे पार करून शत्रूला आतमध्ये यावं लागत असतात. आणि नेमकी आत आला तर कुठं जायचं आणि काय नाही त्याला काही समजत नाही. हे बघ, हे पूर्ण असं बांधलेली कारागिरी, आणि इथून पूर्ण हे बॉन्ड पूर्ण जी दिसतीये पूर्ण गडाच्या जे तर समोर अजून परत वरती चालत आलोय. आणि ह्या साईडला एक गणेश मंदिर म्हणून असं लिहिलेलं आहे. बहुतेक इकडे एक मंदिर आहेत, ते जे दिसतंय हां ते वाला.
ते गणेश मंदिर आहे. अजून किल्ला काही संपला नाही. वरती जायला अजून हा शेवटचा टप्पा बाकी आहे. एवढा शेवटचा टप्पा पार केला की मग थेट वरच्या पॉइंटला. तर हे जे तुम्ही बागा बघू शकता एकदम टॉप पर्यंत आलेलो आहे आणि इथं बयादरी असं नाव दिलेलं आहे हे किल्ल्याचं. तर शेवटचं कोपऱ्यावर आलोय. तर चला अजून वरती जाऊया. अगोदर मी बयादरी म्हणलो पण बयादरी नाही, बारादरी नाव आहे असं इथं लिहिलेलं आहे. हे जे दिसतं इथे बारादरी म्हणून नाव दिलेलं. तर माझ्याकडून अगोदर चुकलं ते की बयादरी म्हटलं मी, तर बयादरी नाही बारादरी म्हणून दिलेलं आहे. तर वरती आलोय आणि अजून एक गेट दिसतोय. अजून एक गेट म्हणजे एक छोटासा दरवाजा आहे. तर चला आतमध्ये परत जाऊया आपण. दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर असं एक पूर्ण गोल चक्कर असं बांधलेलं आहे आणि परत अजून एक दरवाजा म्हणजे आतमध्ये आल्यानंतर परत एक दरवाजा आणि इथं आल्यावर हे बघा व्ह्यू. इकडे चला दाखवतो. बहुत पूर्ण ओपन भाग आहे. म्हणजे तर भरपूर असे कमान टाईप लावलेले ते कमान 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 आणि समोर पण कमान. इथं 3 कमान असं कमान दिलं असेल ते काही सांगता येणार नाही मला. आणि मधामध्ये कसं कोटा टाईप आहे. वरतून पूर्ण दौलताबाद दिसतंय. हे पूर्ण दौलताबाद. दोन एंट्री आतमध्ये यायची एंट्री. हे पूर्ण रक्षणासाठी. आणि मी आलो सध्या इथून वरती बारादारीच्या वरती आलोय. आधी इथून पूर्ण दरवाजेत हे बघा 1 2 3 4 5 6 एवढं काय हॉटेल काही माहित नाही मला. पूर्ण सोबत बारादरी महलच्या वरती पण जायला अजून एक सीडी आहे. ही सीडी दिसते तुम्हाला. ही सीडी चढून अजून आपण इथं अजून वरपर्यंत जाऊ शकतो. बघूया वरती काय अजून. बारादरी महलच्या वरती अजून एक असं कमान टाईप आहे, गेट टाईप. इथून वरती आल्यावर परत वा सर्वात वरती ठेवलेले एक तोफ. ते जे दिसतंय तुम्हाला तिथे तोफ ठेवलेली मित्रांनो. बघूया आपण तिथे जाऊन. ही सर्वात वरती जी तोफ ठेवलेली आहे त्याच्या खालीच इकडे जनार्दन स्वामीचं मंदिर आहे. तर मंदिर मला वाटतं भरपूर जण असावं, कारण की बघू शकतात आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. तर चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये. जनार्दन स्वामींच्या मंदिराच्या म्हणजे मधामध्ये आलेलो आणि वरती जे आहे ते वरती तोफ ठेवण्यात आलेले आहे. आणि खाली जे इथं जनार्दन स्वामींचं मंदिर आहे तर इकडे पूर्ण अंधारच अंधार आहे. हे बघा हे पूर्ण अंधार आहे. त्या साईडला पूर्ण अंधार आहे. आणि इथे अशा पायऱ्या आहेत पहा. इथं पूर्ण पायऱ्या आहेत. मी तुम्हाला समोरचा कॅमेरा चालू करून दाखवतो. मित्रांनो जनार्दन स्वामींच्या मंदिरामध्ये आल्यानंतर हे असे काहीतरी होल बघायला मिळतात आणि इथं काही सीड्या आहेत आणि अजून वरती इथे खोल आहेत. तर ह्या होलमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आहे. पूर्ण पाण्याने भरलेलं आणि पूर्ण अंधारच अंधार आहे. आणि समोर ना अशा म्हणजे कोरलेलं आणि भुयार टाईप दिसतंय पहा मला. आता हे कशासाठी असं ते सांगता येणार नाही मला. बघा किती डेंजर वाटतंय राव. हे अंधारामध्ये दिसत पण नाही. इथं वरती आल्यानंतर परत इथं काला पहाड तोफ म्हणून एक तोफ ठेवलेली पहा एकदम टॉपवर. याला काला पहाड तोफ असं नाव देण्यात आलेले. चला तोफ दाखवतो तुम्हाला. बापरे ही तोफ किती जवळ आणि किती मोठी आहे पहा तुम्ही. आता ही जवळपास 10-12-13 फूटची तोफ असं नाही. हे बघा म्हणजे एवढी मोठी तोफ. जी तोफ तिथं सध्या पडलेली आहे पण याला खाली चाका वगैरे काही नाहीये. फक्त एक अशी ठेवण्यात आलेली किंवा इतिहासामध्ये की ही तोफ अगोदर ह्या गडावर म्हणजे ह्या किल्ल्यावर होती आणि इथून दूरपर्यंत असं लांब गोळा जात असेल. जवळपास 13 फुटाची असल्यामुळे ती गोळा किती लांब जात असेल ते मी खरंच सांगू शकत नाही. रविवार आहे तरी पण मला ह्या किल्ल्यावर जास्त पब्लिक वगैरे भेटली नाही, कारण की हार्डली आता एक मिनटं
11 वाजत आहे आणि मी सकाळी लवकरच आलो होतो. त्यामुळे तुम्हाला जर का अशी शांत एकट्यामध्ये फिरायचं असेल किंवा तुम्हाला जास्त शोर शराबा नाही आवडत किंवा मग तुम्हाला असं पब्लिक जास्त नको आहे, तर तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं लवकर या. कारण की तुम्हाला इथं मग कोणीच भेटणार नाही, फक्त तुम्ही राहताल. आणि एकदम वरती आल्यानंतर एकदम छान आणि एकदम गार वाटते, कारण की एकदम टॉपवर आलेलो आहे मी आणि पूर्ण हवा चालू आहे सर्व चारी दिशेने. पहा, पूर्ण एकदम वरती टॉपवर आणि हवाचा जोर तुम्हाला दिसतच असेल. पण एक खरं सांगतो की रविवार माझा आजचा वसूल झाला, कारण की आज मला सुट्टी होती कामाला. त्या मग मी एक प्लॅन बनवला की चला आपण एक आज ब्लॉग तयार करूया किंवा देवगिरी किल्ल्यावर आपण जाऊया आणि तिथला एक व्हिडिओ स्वतः पण फिरूया आणि दुसऱ्यांना पण दाखवूया किल्ला हा कसा आहे कसा नाही. तर अजून एक बाकी तोफ तुम्हाला ती अजून एक दाखवतो. तोफ बघितली, आता परत एक तोफ आहे, दुर्गा तोफ असं ह्या तोफीचं नाव आहे. तर चला तुम्हाला वरती दाखवतो तोफ कशी. तर ही सगळ्यात मोठी तोफ आहे मित्रांनो, किती मोठी तोफ आहे बघा, दुर्गा तोफ. ह्या तोफचं नाव आहे दुर्गा तोफ. ही सर्वात मोठी तोफ आहे ह्या गडावरील आणि सर्वात टॉपवर ठेवलेली तोफ आहे. तर ही आहे सर्वात उंच ह्या किल्ल्यावर असलेली दुर्गा तोफ. ही सर्वात मोठी तोफ आहे ह्या किल्ल्यावरील. आणि ही दुर्गा तोफ पण मी पूर्ण फिरलोय आणि पूर्ण किल्ला माझा पूर्ण फिरून झालेला आहे आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्यात येते. तर कृपया करून पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.